कोकणातील शिवसेना आणि भाजपमधला राजकीय सामना अजूनही सुरूच आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतोय। आता तर शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यावर मालवणमध्ये गुन्हा दाखल झालाय। पैशाची बॅग पकडण्यासाठी घरात गेलेल्या निलेश राणेंवर बेकायदेशीरपणे घरात घुसल्याची तक्रार दाखल झालेली होती आणि आता त्याचवरून गुन्हा दाखल झालाय। भाजप नेते केनवडेकर यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी निलेश राणेंच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केलाय। निलेश राणे यांच्यासह इतर 4 जणांविरोधातही गुन्हा दाखल झालाय। चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये। आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत, काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काही 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। आणि मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे आपण। दरम्यान निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय। दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाणांचं नाव का घेत नाही असा सवाल निलेश राणेंचे बंधू आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांना का पुढे बोल? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रवी चव्हाण साहेबांचं नाव, घ्यावं ना, तोडवतात कशाला? एक प्रश्न। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठा कट रचला जातोय असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलंय। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय। खोट्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्त्यांना आपापसात झुंजवणं चुकीचं असल्याचंही केसरकर म्हणाले। दरम्यान यावर नितेश राणेंना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही। राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे। 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली? 2014ला। तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं। कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला? तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय। दरम्यान निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलणं टाळलेलं आहे। काय म्हणणं आहे किंवा कशा रीतीने त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आपण पाहूयात। पण एकूणच या प्रकरणावर त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे एक गुन्हा कोणी दाखल केलाय आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी आलोय निवडणुकीच्या प्रचारासाठी। तर रवींद्र चव्हाण यांनी या सगळ्या संदर्भात थेटपणे बोलणं टाळलेलं आहे। निलेश राणे यांचा रोख पूर्णपणे रवींद्र चव्हाण यांच्याकडे होता। रवींद्र चव्हाण यांच्यावरच त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर जेव्हा निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी मात्र त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।